महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका शब्दामुळे मोठा वाद निर्माण झालाय। बीड जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसनं केलेल्या टीकेमुळे आरोप प्रत्यारोपांची नवी मालिका सुरू झालीये, आंदोलनं सुरू झाली आहेत। बघा, गुंगी गुडिया या शब्दप्रयोगामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे। आता हा वाद केवळ एका वक्तव्यापुरता मर्यादित राहिला नाहीये, तर महिला नेतृत्व, पत्रकार स्वातंत्र्य आणि राजकीय सभ्यता इथपर्यंत हा वाद येऊन पोहोचलाय। त्यामुळे बीड मध्ये नेमकं पत्रकार परिषदेत काय झालं, काँग्रेसनं सुनेत्रा पवारांना कुठला शब्द वापरला आणि त्यानंतर सुनेत्रा पवार आणि इतर नेत्यांनी काय प्रत्युत्तर दिलंय, हेच आजच्या व्हिडिओत पाहायचंय। नमस्कार। आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा बीड मध्ये घडलं काय होतं ते पाहू। बीडच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी नुकताच जिल्ह्याचा दौरा केला। विविध विकास कामांचा आढावा घेण्यासोबतच त्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या। अगदी रात्री उशिरापर्यंत लोकांच्या समस्या जाणून घेतल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीचं अनेकांनी स्वागत केलं। प्रशासनामध्ये त्या सक्रिय होत असल्याची चर्चा सुद्धा सुरू झाली। मात्र याच दौऱ्यातील पत्रकार परिषदेत घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण चित्र हे बदललं। पत्रकार प्रश्न विचारत असताना मंत्री धनंजय मुंडेंनी त्या पत्रकाराला रोखल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि याच वेळी सुनेत्रा पवार सुद्धा तिथे होत्या, पण सुनेत्रा पवार यांनी शांतता राखली। सुनेत्रा पवार धनंजय मुंडे यांना काहीच बोलल्या नाहीत आणि बरोबर काँग्रेसनं हेच केलं। काँग्रेसनं त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्ट मध्ये एक प्रश्न विचारला। पत्रकार परिषदेमध्ये घडलेल्या प्रकारावेळी पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी हस्तक्षेप का केला नाही, याच पोस्ट मध्ये काँग्रेसनं गुंगी गुडिया असा उल्लेख सुनेत्रा पवारांना केला। हा शब्द प्रयोग समोर येताच मोठा वाद निर्माण झाला। अनेक राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या भाषेवर आक्षेप घेतला। विरोधकांवर टीका करणं हा लोकशाहीचा भाग जरी असला तरी वैयक्तिक आणि अपमानास्पद शब्दांचा वापर योग्य नाहीये, हेच सगळ्यांचं मत आहे। बरं, धनंजय मुंडे यांनी सुद्धा काँग्रेसवर त्यानंतर प्रत्युत्तर केलं किंवा काँग्रेसवर टीका केली। त्यांच्या मते राज्याच्या महिला उपमुख्यमंत्र्यांबाबत अशा प्रकारची भाषा वापरणं अयोग्य आहे। मुंडेंनी काँग्रेसच्या टीकेची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळाशी केली। इंदिरा गांधी यांना सुद्धा एकेकाळी गुंगी गुडिया म्हटलं जात होतं, पण पुन्हा त्यांनी आपल्या नेतृत्वामधून टीकाकारांना उत्तर दिलं, अशी आठवण यावेळी मुंडेंनी करून दिली। दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा काँग्रेसच्या शब्दप्रयोगावर नाराजी व्यक्त केली। दमानियांनी स्पष्टपणे सांगितलं की कोणत्याही महिला नेत्यावर अशा प्रकारची भाषा वापरणं राजकीय संस्कृतीला शोभणारं नाहीये। त्यांनी मुद्द्यांवर टीका करण्याचं समर्थन केलं, मात्र वैयक्तिक टिप्पणीचा दमानियांनी सुद्धा निषेध केला। आता बघा, या वादाची दुसरी बाजू सुद्धा तेवढीच महत्वाची आहे। काँग्रेसनं वापरलेली भाषा चुकीचीच आहे, हे सगळ्यांना मान्य आहे, पण काँग्रेसनं उपस्थित केलेला प्रश्न योग्य होता। पत्रकार परिषदेत पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून रोखलं जात असताना सुनेत्रा पवारांनी हस्तक्षेप करायला हवा होता, पण त्यांनी तो केला नाही। दादांच्या स्टाईल मध्ये सुनेत्रा पवारांनी तिथल्या तिथं धनंजय मुंडेंना झापणं आवश्यक होतं, असं सध्या तरी बीड मधल्या स्थानिकांचं म्हणणं आहे आणि पत्रकारांचं म्हणणं आहे। पण कसं आहे, मुद्दा हा आहे की सुनेत्रा पवार यांचा स्वभाव शांत आणि संयमी आहे, त्यामुळे त्यांना सक्रिय राजकारणात येऊन फार काळ सुद्धा झालेला नाहीये। अशा प्रसंगांचा अनुभव त्यांना कमी आहे। याच प्रसंगांचा अनुभव घेऊन त्या पुढच्या काळात अधिक परिपक्व होतील आणि कठोर होतील, असं आता बोललं जात आहे। बरं, या संपूर्ण प्रकरणामधून एक गोष्ट स्पष्ट होते, लोकशाहीमध्ये विरोधकांनी सरकारवर प्रश्न उपस्थित करणं हे आवश्यक आहे। पत्रकार स्वातंत्र्याचं संरक्षण होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, पण त्याच वेळी राजकीय टीका करताना सभ्य भाषा आणि मर्यादा पाळणं ही सगळ्या पक्षांची जबाबदारी आहे। आता सगळ्यांच्या नजरा सुनेत्रा पवार यांच्या पुढच्या भूमिकेकडे लागलेल्या आहेत। सुनेत्रा पवारांनी काँग्रेसच्या टीकेवर अगदी कमी शब्दामध्ये प्रत्युत्तर सुद्धा दिलंय। सुनेत्रा पवार म्हणाल्यात की योग्य वेळी चोख उत्तर देऊ, पण आता ही योग्य वेळ नेमकी कधी येणार आहे हे काळच ठरवेल। पण भविष्यात अशा प्रसंगांमध्ये सुनेत्रा पवार अधिक ठामपणे भूमिका घेतात का, पत्रकार स्वातंत्र्य आणि प्रशासनातील शिस्त याबाबत स्पष्ट संदेश देतात का, यावर त्यांच्या नेतृत्वाची पुढची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर अवलंबून असणार आहे। एकूणच गुंगी गुडिया हा शब्द वादाचा केंद्रबिंदू ठरला असला तरी या प्रकरणानं महाराष्ट्राच्या राजकारणात सभ्य भाषेची गरज, पत्रकारांचा सन्मान आणि नेतृत्वाची जबाबदारी या तिन्ही मुद्द्यांना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आणलंय। बाकी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतंय? काँग्रेसनं वापरलेला हा शब्द हा खरोखर योग्य आहे का, की इथं सुनेत्रा पवारच चुकल्या? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा।